नमस्कार मित्रांनो, सीड्स किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत बेसनची पोळी। त्यासाठी मी इथे एक कांदा आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेला आहे। त्यात अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरं, 1 कप बेसनचं पीठ, सेम त्याच कपाने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ घातल्यामुळे बेसनची पोळी एकदम खुसखुशीत होते। त्यात 1 कप मी पाणी घालणार आहे। तुम्ही पाणी कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घालू शकता। शक्यतो पाणी जास्त घालावे, म्हणजे पीठ पातळ करावे। पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर तवा हाय फ्लेमवर ठेवायचा। इथे मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यात आपण जे मिश्रण केलं होतं ते घालून घेऊ। हे मिश्रण घातल्यावरती चांगलं पसरवून घ्यायचं हाताने। जेवढं जमेल तेवढं पातळ करावं, म्हणजे पोळी चांगली शिजते आणि मऊ होते। हे असं पसरवून घेतल्यानंतर त्याच्यावर ताट ठेवावं आणि 5 मिनिटं शिजू द्यावं। आता बारीक गॅस करावा। 5 मिनिटानंतर बघू शकता आपली पोळी एका साईडने चांगली शिजलेली आहे। आता ती परतून आपण आपली ही वरची साईड चांगली भाजून घेऊ। आता आपण दुसऱ्या साईडने भाजून घेऊ। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।